नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ऑनलाईन अंकगणित या कोर्समध्ये। मित्रांनो, आपण संख्या पद्धती नंबर सिस्टीम हे प्रकरण पाहत आहोत। आतापर्यंतचे जवळपास आपण 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नंबर सिस्टीमवर आधारित। तुम्ही पाहताच आहेत, आपण बेसिक टू ॲडव्हान्स सर्व प्रकारचे प्रश्न आपण संख्या पद्धती ह्या प्रकरणामध्ये पाहत आहोत। चला तर आजच्या सेशनला आपण पहिला प्रश्न सॉल्व करूया। पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 66। प्रश्न क्रमांक 66 काय म्हणतोय पहा, 31 पासून 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज ही 31 पासून 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज ही 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे। तर या ठिकाणी हा प्रश्न विचारला आहे पुणे पोलीस भरती 2018 मध्ये। म्हणजे नंबर सिस्टीमवर आधारित हा प्रश्न आहे। यासाठी आपण तो पोलीस भरतीचा का असेना, परंतु डाटा खूप महत्त्वाचा असल्यामुळे तर लक्षात घ्या, पोलीस भरती, सरळ सेवा, हे DED CET हे सर्व प्रश्न तुमचे MPSC आयोग जेवढे एक्झाम कंडक्ट करते त्या एक्झाम मध्ये सुद्धा असा बेसिक प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, आता याला सॉल्व करूया। 31 पासून 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज। लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 66 प्रश्नामध्ये काय म्हटलंय, 31 पासून 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज। आता तुम्हाला मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला पहिली संख्या आणि शेवटची संख्या काय सांगायची गरज नाही। आता आपल्याला यांची बेरीज काढायची। ओके, यांची बेरीज काढूया। पहिली संख्या कोणती आली 31, शेवटची संख्या कोणती आली 50, दोघांची बेरीज। दुसऱ्या कंसात काय येईल मित्रांनो, दुसऱ्या कंसात येईल 50 मायनस जी पहिली संख्या असते त्याच्यातून आपल्याला फरक मायनस करावा लागतो। आता लक्षात घ्या, याच्यात आपल्याला सर्व संख्यांची बेरीज म्हटलं म्हणजे काय, नैसर्गिक संख्यांची बेरीज। याच्यात तुमच्या समसंख्याही असतील आणि विषम संख्याही असतील। मग पहिली संख्या कोणती आली आपल्याजवळ 30 आली। पहिली संख्या कोणती आली 30 आली, बरोबर। त्याच्यातून फरक आपल्याला मायनस करावा लागेल। तर दिलेल्या संख्यांमध्ये फरक कितीचा असतो, दिलेल्या संख्यांमध्ये फरक कितीचा आहे, 1चा आहे। नैसर्गिक संख्यांमध्ये फरक कितीचा असतो मित्रांनो, 1चा असतो। म्हणून 31 मधून 1 जर मायनस केला तर किती मिळाला 30। समजलं सर्वांना। छेदस्थानी पहा 2 गुणिला यांच्यातला फरक 1चा आहे म्हणून छेदस्थानी 1 घेतला। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपण 2 गुणिला फरक घेतो। आता यांची बेरीज करून पाहू। 1 जसाच तसा घेतला, 50 आणि 5 आणि 3 किती झाले 8 झाले, किंवा 50 आणि 30 80 आणि 1 81 गुणिला 50 मधून 30 गेले किती उरले 20 भागीला 2 गुणिला 1 किती आला 2 2। ठीक आहे, भाग देऊया। 2 1 2 0 0 म्हणजे किती आला 10 आला। 81 गुणिला 10 यांचा गुणाकार किती मिळाला आपल्याला 810। किती आला गुणाकार 810। आता दुसरीकडे पहा, दुसरी कंडिशन आपल्याला काय म्हटलंय प्रश्नामध्ये, दुसरी कंडिशन म्हटलंय मित्रांनो 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे किंवा कितीने जास्त आहे। ठीक आहे, 61 पासून 80 पर्यंत। आता 61 ते आपल्याला 80 पर्यंतच्या संख्या म्हटलेल्या आहेत, नैसर्गिक संख्या। ओके, आता या ठिकाणी पहिली संख्या कोणती मिळाली आपल्याला, पहिली संख्या मिळाली 61, शेवटची संख्या काय मिळाली 80। दुसऱ्या कंसात काय येईल, शेवटची संख्या 80 वजा 61च्या अगोदर कोणती संख्या आहे, नैसर्गिक संख्या 60। तर किंवा 61 मधून 1 गेला 60, तर या ठिकाणी 60 मिळाला भागीला 2 गुणिला फरक। नैसर्गिक संख्यांमध्ये फरक कितीचा असतो 1चा, म्हणून छेदस्थानी फरकाचे आपण डबल घेतो। पुढच्या स्टेपला पहा, यांची बेरीज केली 1 जसाच तसा 8 आणि 7 14 म्हणजे 141 त्यांची बेरीज मिळाली। आणि 80 मधून 60 गेले किती मिळाले 20 मिळाले। तर या ठिकाणी आपण 20 घेतला भागीला 2 गुणिला 2 किती आला 2। भाग देऊया 2 1 2 20 किंवा 2 0 0। 141 गुणिला 10 म्हणजेच किती आला 1410। किती आला मित्रांनो 1410। आणि आपल्याला काय म्हटलंय कितीने कमी आहे, तर 80 पर्यंत संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे। कोणती संख्या, पहिली संख्या। ठीक आहे, म्हणजे ही पहिली संख्या तुम्हाला काय करावं लागेल 1410 मधून मायनस करावं लागेल। तर या ठिकाणी आपण 810 घेतला, वजाबाकी केली 0 0
14 मधून 8 गेले, किती उरले? 6 उरले. तर यांच्यातला जो डिफरन्स आला तो किती आला? 600. या ठिकाणी प्रश्नामध्ये कितीने कमी किंवा कितीने जास्त असं विचारलं तर लक्षात घ्या त्या दोघांचा डिफरन्सच आपल्याला काढावा लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 600. समजलं सर्वांना? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. प्रश्न क्रमांक 67 पहा. 1 पासून 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने अधिक आहे? कितीने अधिक आहे, कमी आहे, जास्त आहे असा प्रश्न आला तर तुम्हाला काय करावं लागेल? त्यांच्यातला डिफरन्स. 1 पासून 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. तर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 67. ओके. 1 पासून 10 पर्यंतच्या समसंख्या कोणती? 2 4 6 8 10. यांची बेरीज आपल्याला सहज करता येईल. ओके. 6 4 10, 8 2 10, 10 10 20 आणि 10 किती झाले? 30. ओके. किंवा शॉर्टकट माहिती समसंख्यांची एकूण समसंख्या गुणिला तिच्या पुढील संख्या म्हणजे 5 गुणिला किती मिळाला? 6. तर 6 पंचे 30 असा हा प्रश्न आपण घेतलेला आहे. ही बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने अधिक आहे? आता विषम संख्या कोणती आल्या? 1 3 5 7 9. आता या ठिकाणी जर विचार केला तर विषम संख्यांचे बेरीज काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे? एकूण विषम संख्यांचा वर्ग. तर या ठिकाणी एकूण विषम संख्या किती मिळाले? 5. 5 चा वर्ग किती आला? 25. ओके. किंवा तुम्ही अशी बेरीज करू शकता पहा. 9 1 10, 7 3 10, 10 10 20 आणि 5 25. ओके. आता प्रश्नामध्ये काय म्हटले? कमी अधिक जास्त असं आलं की त्यांची काय करायची? वजाबाकी. तर 30 मधून 25 गेले, किती उरले? 5. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं? 5. पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर लक्षात घ्या प्रश्न खूप महत्वाचा आहे. ते कोणत्या एक्झामला विचारले गेले ते इम्पॉर्टंट नाहीये. कधी कधी असं होतं सिंपल प्रश्न सुद्धा सरळ सेवेला किंवा एमपीएससीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला दाखवलेच मी सेम प्रश्न पोलीस भरतीलाही विचारतात, सरळ सेवेला विचारतात, कधी कधी तलाठीला सीईटीला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68 68. 13 ते 88 यामधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? पहा हा प्रश्न विचारला का? टाईप पहा. म्हणजे आपण जो टाईपचा प्रश्न पाहतोय तो प्रश्न सरळ सेवा, पोलीस भरती, डीएड, सीईटी, ठीक आहे, हळूहळू तलाठी, जेवढे तुमचे त्या टाईपवर प्रश्न विचारले तुमच्या समोर डाटा आहे ते कोणतेही एक्झामला विचारला जाऊ शकतो. मॅथमॅटिक्स आणि गणित, मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट असा आहे हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. लक्षात घ्या. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा हा कोर्स तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी कामात येईल. ठीक आहे. व्यवस्थित पाहूया हा प्रश्नाला. 13 ते 88 मधील समसंख्या. आता या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 68. 13 ते 88 मधील समसंख्या. सर्वात अगोदर आपण यांच्यातल्या कोणत्या संख्या घेऊ? समसंख्या. लक्षात घ्या समसंख्या. ओके. 13 ते 88 मधील समसंख्या. तुम्हाला माहिती आहे समसंख्या 13 नाही म्हणजे काय आली? 14. 14 नंतर काय आली? 16. 16 नंतर काय आले? 18. असं करत कुठपर्यंत आले? 88 पर्यंत. कारण 88 सुद्धा काय आहे? समसंख्या आहे. आणि समसंख्यांची बेरीज कशी काढतात तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. पहा पहिली समसंख्या घेतली 14, शेवटची समसंख्या घेतली 88, दोघांची बेरीज केली. ओके. दुसऱ्या कंसात काय घेतले? शेवटची समसंख्या 88 मायनस 14च्या अगोदरची समसंख्या कोणती आली? 12. किंवा पहिली समसंख्यांमधून 2 मायनस केला. 2 का? कारण समसंख्यांमध्ये फरक कितीचा असतो? 2चा. ओके. तर 14 मधून 2 गेले 12. तर या ठिकाणी 12 आला भागीला 2 गुणिला 2 घेतला. 2 गुणिला काय घेतला मित्रांनो? 2 घेतला. का? फरक 2चा असल्यामुळे. यांची बेरीज केली. 8 आणि 4 किती झाले? 12. हातच्याला 1. ठीक आहे. 8 आणि 1 9, 9 आणि 1 किती झाले? 10. तर 102 पहिल्या कंसाची बेरीज मिळाली. 88 मधून 12 मायनस करूया. 8 मधून 2 गेले 6, 8 मधून 1 गेला 7. भागीला 2 गुणिला 2, 4 घेतला तरी चालेल किंवा 2 गुणिला 2 घेतला तरी चालेल. आपण 2 ने 102 ला भाग देऊया, 2 ने 76 ला भाग देऊया, कारण दोघेही संख्या कोणत्या आहेत? सम आहेत. ठीक आहे. 2 1 2, 2 पंचे 10, परत 2 1 2. 2 ने जर 102 ला भाग दिला तर उत्तर किती मिळालं? 51. तसंच काय करूया? 2 ने भाग देऊया. 2 1 2, 2 त्रिक 6, 1 उरला, 2 8 16.
51 गुणिला 78. या ठिकाणी पहा 51 गुणिला 78 नाही 38. 51 गुणिला 38 यांचा आपण गुणाकार करूया. ठीक आहे. पहा 8 1 8, त्याच्यानंतर 8 पंचे 40, 3 1 3, 40 आणि 3 43, 43 घेतला 3, हातच्याला 4, 5 3 15, 15 आणि 4 किती आले 19. म्हणजे 51 गुणिला 38 यांचा गुणाकार काय मिळाला 1938. हे झालं 13 ते 88 मधील येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज. आता या ठिकाणी पहा 13 ते 88 मधील विषम संख्यांची बेरीज. या ठिकाणी घेऊया विषम संख्यांची बेरीज. लक्षात घ्या, सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या. विषम संख्या. आता मला सांगा विषम संख्या कोणती 13 ते 88 मध्ये. पहिली विषम संख्या काय येईल 13. मी डायरेक्टली घेतो 13 किंवा समजून घ्या 13 नंतर 15, 15 नंतर 17 अप टू कुठपर्यंत जाईल 88. 88 विषम संख्या आहे का नाही. ठीक आहे, सॉरी 87. ठीक आहे, 87 काय आली विषम संख्या आली. 13 15 17 88 समसंख्या आहे, परंतु आपल्याला काय विचारलंय विषम संख्या. तर त्या ठिकाणी आपण विषम संख्यांची बेरीज करूया. आता पहा पहिली विषम संख्या मिळाली 13, शेवटची विषम संख्या मिळाली 87, दोघांची बेरीज केली. ओके. दुसऱ्या कंसात काय येणार मित्रांनो 87 मायनस जी पहिली 13 संख्या आहे त्याच्यापेक्षा लहान विषम संख्या कोणती 11, किंवा 13 मधून 2 गेले 11. तर या ठिकाणी मी काय घेतला 11 घेतला, भागीला 2 गुणिला 2 मिळाला. ठीक आहे. 13 आणि 87 ची बेरीज करूया. 13 मधले 3 87 दिले 90, 90 आणि 10 झाले 100. तर या ठिकाणी बेरीज आली 100 गुणिला वजाबाकी करूया. 7 मधून 1 गेला 6, 8 मधून 1 गेला 7, भागीला आता काय आला 2 गुणिले 2 किती आला 4 आला. ठीक आहे. भाग देऊया 4 1 4, 4 1 4, 7 मधून 4 गेले किती उरले 3 उरले 36 झाला. 4 9 36. तर 19 गुणिला 100 म्हणजेच गुणाकार काय मिळाला 1900. 19 गुणिला 100 म्हणजेच काय गुणाकार मिळाला 1900. आणि या ठिकाणी 1938 आणि या ठिकाणी आहे 19. तर यांच्यातला जो डिफरन्स आला तो कितीचा आला 38चा. ठीक आहे. तर यांच्यातला जो डिफरन्स आहे कितीचा आहे 38चा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 38. तर हा प्रश्न विचारला आहे डीएड सीईटी 2014 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 69. प्रश्न क्रमांक 69 पहा. 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या 51 ते 70 यांच्या दरम्यान मध्ये येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सर्व समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. प्रश्न व्यवस्थित चेक करा. पहा 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज व त्यांच्याच मध्ये येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे किंवा कितीने जास्त आहे असा हा प्रश्न आहे. तर असिस्टंट प्री 2011 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या. तर अशा टाईपचा प्रश्न सुद्धा एमपीएससी विचारते. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 69 पहा. 51 ते 70, 51 ते 70 यांच्या दरम्यान आपण सर्वात अगोदर समसंख्या घेऊया. ठीक आहे. आता समसंख्या कोणती आली मी डायरेक्टली हा प्रश्न घेतो. आता पहिली समसंख्या कोणती असेल 52. पहिली समसंख्या कोणती असेल 52, राईट. शेवटची समसंख्या कोणती असेल 70. तर या ठिकाणी मी काय घेतला 70 घेतला. ओके. दुसऱ्या कंसात काय घेतलं मित्रांनो 70 मायनस. आता पहिली विषम समसंख्या कोणती आहे 52. 52 मधून जर 2 मायनस केला किती आला 50. तर या ठिकाणी मी 50 घेतला, भागीला 2 गुणिला 2. तुम्हाला माहिती आहे 2 गुणिला 2 का घेतला. ओके. 52 आणि 70 यांची बेरीज करूया. 7 5 12 आणि 2 जसाच तसा म्हणजे 52 अधिक 70 यांची बेरीज मिळाली 122 गुणिला 70 मधून 50 गेले किती उरले 20, भागीला 2 गुणिला 2 किती आला 4 आला. ओके. तर या ठिकाणी लक्षात घ्या 4 1 4, 4 5 20 यांचा जो गुणाकार येईल पहा 5 गुणिला 2 10, 0 आजच्याला 1, 5 गुणिले 10 आणि 1 11, हातच्याला परत 1, 5 1 5, 5 आणि 1 6. तर 610 त्यांचा गुणाकार आला.
तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण गुणाकार करतो, गुणाकार करत असताना 5 सोबत जी संख्या आलेली असेल, मी काय सांगतोय पहा, 5 सोबत कोणतीही संख्या आलेली असेल तर जी दुसरी संख्या आलेली असेल त्याच्या निम्मे करा आणि त्याच्यावर एक शून्य घ्या, म्हणजे त्यांचा गुणाकार येईल. 122 चे निम्मे किती आला? 61 आणि त्याच्यावर शून्य घेतला. सिंपल, म्हणजेच ती आपण समसंख्या आणि विषम संख्यांचा रूल अप्लाय केला. एकाला डबल केला 10 आला, एकाला निम्मे केला 61 आला. 61 गुणिले 10 म्हणजेच 610. आता पुढचं पाहूया. हे झालं समसंख्यांची बेरीज, ही झाली समसंख्यांची बेरीज. यांच्यामध्ये येणाऱ्या आपण घेऊया विषम संख्यांची बेरीज. विषम संख्या. ओके, यांच्यातल्या विषम संख्या कोणत्या? आता पहा, पहिली विषम संख्या म्हणजे 51 दिलेली आहे. मी डायरेक्टली घेतो 51 अधिक शेवटची विषम संख्या कोणती असेल? 69, म्हणजे शेवटची विषम संख्या घेतली. संबंध सर्वांना 51 अधिक 69. दुसऱ्या कंसात काय येईल? 69 वजा 51 मधून किती मायनस करावं लागतील आपल्याला? 2, तर किती आला? 49. ठीक आहे, भागीला 2 गुणिला 2. ओके, आता पहा, पहिल्या कंसांची बेरीज, दुसऱ्या कंसांचे वजाबाकी आणि परत त्याला 4 ने भाग द्यावा लागेल किंवा 2 गुणिला 2. तर 51 मधून 1 काढून आपण 69 दिला. 70 आणि 50 किती झाले? 112, सॉरी 120. 7 5 12 120. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, 69 मधून 49 मायनस 9 मधून 9 गेला 0, 6 मधून 4 गेले 2, तर या ठिकाणी 2 घेतला, भागीला 2 गुणिला 2 किती आला? 4 आला. ओके, इथपर्यंत समजलं. भाग देऊया. 4 1 4, 4 3 12 आणि 0 जसा आहे तसा घेतला, तर काय संख्या आली? 30 गुणिला 20. 30 गुणिला 20 काय संख्या होते? 3 गुणिला 2 6 आणि त्याच्यावर 2 शून्य. किती आला यांचा गुणाकार? सॉरी, यांची बेरीज किती आली? 600. प्रश्नामध्ये काय म्हटलंय? विषम संख्यांची बेरीज समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? तर लक्षात घ्या, यांच्यातला जो डिफरन्स आहे तो कितीचा आहे मित्रांनो? 10चा डिफरन्स आहे. म्हणजे कितीने कमी आहे? 10 ने कमी आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70. 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? आता पहा, हा पॅटर्न आपण पाहिला, तर या पॅटर्न मध्ये सुद्धा एक थोडस वेगळं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी म्हटलं काय? त्यांच्या फरकाला जर 5 ने भागले तर उत्तर काय येईल? ठीक आहे, प्रश्न सर्वांना समजला असेल. हा प्रश्न विचारलाय ठाणे तलाठी 2016 मध्ये. ठाणे जिल्ह्याला हा प्रश्न विचारला गेलाय तलाठीला. आता लक्षात घ्या, 1 ते 40 यांच्या दरम्यान येणाऱ्या सर्व समसंख्या. आता यांच्यातल्या समसंख्या मला सांगा. ज्यावेळेस आपण समसंख्यांची बेरीज काढतो त्याच्यातल्या आपण एकूण समसंख्या काढतो. सर्वात अगोदर एकूण समसंख्या. एकूण समसंख्या. ठीक आहे, 1 ते 40 मध्ये एकूण समसंख्या किती? तुम्हाला काय सांगितलं? एकूण समसंख्या काढायची असतील तर शेवटच्या समसंख्येला 2 ने भाग द्या. तर या ठिकाणी 40 ला जर 2 ने भाग दिला तर काय आलं? 20. आपल्याला काय विचारले? समसंख्यांची बेरीज. तर समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी 20 गुणिला काय घ्यावं लागेल? 21. 20च्या पुढील संख्या कोणती आली? 21. तर यांचा भाग गुणाकार करूया. 21 गुणिले 42 म्हणजे 420. तर समसंख्यांची बेरीज किती मिळाली? 420. आता यांच्यात आपल्याला काय सांगितलंय? विषम संख्यांची बेरीज. ओके, मग यांच्यातल्या सर्वात अगोदर एकूण विषम संख्या आपल्याला काढावी लागतील. राईट, जर याच्यात समसंख्या जर 20 असतील 1 ते 40 मध्ये, तर 20 हे काय असतील? विषम संख्या असतील. एकूण विषम संख्या किती असतील? 20. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे, शेवटची एकूण विषम संख्या काढायची असेल तर शेवटच्या विषम संख्येमध्ये 1 मिळून 2 ने भाग द्या. आता या ठिकाणी शेवटची विषम संख्या कोणती आली असती? 39. राईट, 39 मध्ये 1 मिळवल्यावर काय मिळाला? 40. तर 40 ला 2 ने भाग दिला तर उत्तर काय येईल? 20. म्हणजे या ठिकाणी एकूण विषम संख्या मिळाल्या 20. आणि विषम संख्यांची क्रमवार विषम संख्यांची जर बेरीज काढायची असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, क्रमवार विषम संख्यांचे बेरीज काढण्यासाठी एकूण समसंख्यांचा वर्ग घेतो. म्हणजे 20 गुणिला 20 काय आला? 20 गुणिला 20. तर यांचा वर्ग किती आला? 400. 2 गुणिला 2 किती आला? 400.
काय म्हटलंय प्रश्नामध्ये, यांच्या बेरजेतील फरकाला, आपण बेरीज काढली 420 आणि 400, यांच्या फरकाला म्हणजे यांच्यातला जो फरक आला तो किती येईल, 420 मधून 400 मायनस केला तर फरक किती आला, 20. यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास, तर याला आपण कशाने भाग देऊया, 5 ने, तर 5 1 5, 5 चौक 20, तर या ठिकाणी 5 ने भागल्यास भागाकार किती आला, 4 आला. सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल. 5 ने भागल्यास भागाकार किती आला, 4 आला. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 71. हाही प्रश्न नांदेड तलाठी 2014 मध्ये विचारला आहे. 21 ते 30 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती. आता सिंपल आहे, 21 ते 30 पर्यंतच्या सम, या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 71. जर सहज याची बेरीज पण होऊ शकते. सर्वात अगोदर आपण समसंख्यांची बेरीज करूया. लक्षात घ्या, 21 ते 30 मध्ये समसंख्या कोणती असतील, 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 अधिक 30. ठीक आहे, या 5 संख्यांची बेरीज आपण सहज करू शकतो. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण बेरीज करूया न फॉर्म्युला यूज करता. तर एकक स्थानच्या अंकांचं बेरीज करूया. ठीक आहे, तर 6 4 10, 8 2 10. ठीक आहे, तर 10 10 किती आले, 20. 20 ची काय घेतला, 0, हातच्या आला 2. ठीक आहे, 2 4 6 8 10, 10 2 10 3 13. तर या ठिकाणी जी बेरीज मिळाली ती किती मिळाली, 130. कोणत्या संख्यांची, समसंख्यांची. कोणत्या दरम्यान, 21 ते 30 च्या. आपण सहज आता 21 ते 30 च्या दरम्यान कोणत्या संख्या घेऊया, विषम संख्या. कोणत्या संख्या घेतल्या, विषम संख्या. सर्वांना माहिती आहे, पहिली विषम संख्या 21. ठीक आहे, त्याच्यानंतर जी विषम संख्या आली 23, त्याच्यानंतर जी विषम संख्या आली 25, 27 आणि 29. ओके, यांची बेरीज करूया. पहा, यांची बेरीज केली आपण 9, 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 3 25. 25 ची काय घेतला, 5, हातच्याला 2, 2 4 6 8 10 2 12. तर या ठिकाणी जी बेरीज आली ती किती आली, 125. ओके, यांच्यातील काय विचारलाय, फरक विचारलाय. तर 130 मधून 125 गेला तर फरक किती आला, 5. फरक किती आला, 5. 130 वजा 125 इज इक्वल टू 5. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फरक 5. चला पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 72. 25 पासून 100 पर्यंत येणाऱ्या सर्व सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती. हे टाईपचा प्रश्न पहा, तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. अशाच प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. हा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे, पण सेम प्रश्न आहे की जो आपण मागच्या टाईप पाहत आहोत. तरी सुद्धा काही मुलांना ते समजलं नसेल, परत आपण याला सॉल्व्ह करूया. 25 पासून येणाऱ्या 25 ते 100 पर्यंत येणाऱ्या, तर या ठिकाणी घेऊया 25 ते 100 यांच्या दरम्यान सर्व आपण सर्वात अगोदर समसंख्या घेऊया. ठीक आहे, आता पहिली समसंख्या कोणती असेल, 25 नंतरची 26, आणि या ठिकाणी शेवटची समसंख्या कोणती असेल, 100. दोघांची बेरीज केली. ओके, दुसऱ्या कंसात शेवटची समसंख्या घेतली म्हणजे 100 वजा पहिली समसंख्या कोणती, 26. याच्यातून किती मायनस करावं लागतील, 2, कारण समसंख्या आहे. 26 मधून 2 गेले 24, भागीला 2 गुणिला किती आला मित्रांनो, 2. इथपर्यंत समजलं सर्वांना. ठीक आहे, 26 आणि 100 यांची बेरीज केली तर 126 गुणिला 100 मधून 24 गेले किती उरले, 76. 100 मधून 24 गेले किती उरले, 76. 10 मधून 4 गेले 6, 9 मधून 2 गेले 7. ओके, भागीला घेऊया 2 गुणिला 2, 4 काही घेत नाही, 2 गुणिला 2 केला 4, 4 ने भाग जाईल फक्त 76 ला, 126 ला जाणार नाही. त्यासाठी आपण 2 ने 126 ला देऊ आणि 2 ने 76 ला देऊ. का देणार, कारण की येणारा जो गुणाकार असेल तर 2 अंकी गुणिला 2 अंकी संख्यांचा गुणाकार लवकरात लवकर येतो. तर बे 1 बे, बे सक 12, त्याच्यानंतर बे त्रिक 6 किती आला, 63. बे 1 बे, बे त्रिक 6 1 उरला, बे 8 16, म्हणजे 63 गुणिला किती आला, 38. यांचा गुणाकार करूया. या ठिकाणी पहा, यांच्या गुणाकारील 63 गुणिला 38
8 त्रिक 24, 24 घेतला 4, हातच्याला 2. 8 सक 48, 48 आणि 2 50, 3 त्रिक 9, 50 आणि 9 59, 59 घेतला 9, हातच्याला 5. 6 त्रिक 18, 18 आणि 2 20 आणि ते 3 23, तर 2394 यांचा काय आला गुणाकार. तर या ठिकाणी घेतला 2394. ही झाली समसंख्यांची बेरीज. कुठून ते कुठपर्यंत मित्रांनो? 25 ते 100 यांच्या दरम्यान येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज काय मिळाली? 2394. आता आपण काढूया विषम संख्यांची बेरीज. ठीक आहे, यांच्यातला आपण विषम संख्या पाहूया. विषम संख्या. ठीक आहे, याच्यातली 25 ते 100 यांच्या दरम्यान येणाऱ्या विषम संख्या. तर पहिली विषम संख्या कोणती आली? सर्वांना माहिती आहे 25च. आणि शेवटची विषम संख्या कोणती? 99. कारण 100 ही समसंख्या आहे, 100च्या 99 ही विषम संख्या आली. शेवटची विषम संख्या 99 मायनस जी पहिली विषम संख्या असेल त्याच्यातून फरक मायनस करूया. 25 मधून 2 मायनस केला 23. तर या ठिकाणी आपण काय घेतला? 23 घेतला. भागीला 2 गुणिला 2. मी डायरेक्टली 2चा डबल 4 पण लिहू शकतो, परंतु तुम्हाला समजण्यासाठी. ओके, 25 अधिक 99 यांची बेरीज केली. 9 आणि 5 किती आला? 14. 1400 घेतला 4, हातच्याला 1. ठीक आहे, 9 आणि 5 14 घेतला 4, हातच्याला 1. 10 आणि 2 किती आले? 12. तर 124 त्यांची काय आली? बेरीज आली. पुढच्या कंसात काय करूया? 99 मधून 23 वजा. 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 2 गेले 7. ठीक आहे, भागीला 2 गुणिला 2. 124 गुणिला किती आला? 76. इथं काय होता? 126 गुणिला 76. लक्षात घ्या, 2 ने भाग देऊया. 2 1 2 2 सक 12, 2 2 4. या ठिकाणी आला 62 गुणिला 2 1 2 2 त्रिक 6, 1 उरला 2 8 16. 62 गुणिला किती? 38. 62 गुणिला किती? 38. यांचा गुणाकार पाहूया. या ठिकाणी पहा 62 गुणिला 38. 8 दुनी 16. एकच स्थानच्या अंकांचा गुणाकार केला. 8 दुनी 16, 1600 घेतला 6, हातच्याला 1. 8 सक 48, 48 आणि 1 किती झाले? 48 आणि 1 किती झाला? 49. 3 दुनी 6, 49 आणि 6 झाले 55. 5500 घेतला आपण 5, हातच्याला किती आला? 5 आला. ठीक आहे, 7 त्रिक 18, 18 2 20 आणि 3 23. तर या ठिकाणी 2356 काय आला यांचा गुणाकार. यांचा गुणाकार किती आला मित्रांनो? 2356. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय की यांच्या बेरजेतील फरक किती? तर लक्षात घ्या, 2394 मधून 2356 वजा करूया. ठीक आहे, 4 मधून 6 जात नाही, तर या ठिकाणी मी 14 घेतला. 14 मधून 6 गेले 8. या ठिकाणी किती उरले? 8. 8 मधून 5 गेले 3, 3तून 3 गेला 0, 2तून 2 गेला 0. तर यांच्यातला जो फरक मिळाला तो किती मिळाला? 38. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 73. 2 अंकी सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? 2 अंकी सम आणि विषम संख्यांची बेरजेतील फरक किती? आता या ठिकाणी 2 अंकी सम आणि विषम संख्यांची बेरजेतील फरक आपल्याला विचारला आहे. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 73 सर्वांनी लक्षात घ्या. 2 अंकी समसंख्या. 2 अंकी समसंख्या. तर लक्षात घ्या, 2 अंकी समसंख्या सुरुवात असणारी कोणती? पहिली सुरुवात कोणती आहे? 10, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 14 अप टू शेवटची समसंख्या कोणती? 2 अंकी 98. कारण 100 सुद्धा समसंख्या आहे, परंतु आपल्याला काय म्हटलं प्रश्नामध्ये? 2 अंकी. तर या ठिकाणी यांची बेरीज करूया. पहिली संख्या घेतली 10, शेवटची समसंख्या घेतली 98, दोघांची बेरीज केली. दुसऱ्या कंसात 98 वजा जी पहिली समसंख्या आहे त्याच्यातून आपल्याला 2 मायनस करावं लागेल. तर 10 मधून 2 गेला 8, भागीला 2 गुणिला 2. ठीक आहे, 2 गुणिला किती आला? 2 आला. तर लक्षात घ्या, यांची बेरीज करूया. 8 जसाच तसा घेतला, 9 आणि 1 10, तर 108 या पहिल्या कंसांची बेरीज मिळाली. 98 मधून 8 गेला किती आले? 90, भागीला 2 गुणिला 2 किती झाला? 4 झाला.
ठीक आहे, 4 ने जर 108 भाग जर असेल पूर्ण लिहूया. 4 1 4, 4 2 8, 2 उरले, 4 × 7 28. तर काय आला गुणाकार 27 गुणिला 90. 27 गुणिला 90. तर शून्य जसा आहे तसा घेतला. नवीन 7 63, 63 अशी घेतला 3, हातच्याला 6, 9 2 18, 18 2 20 आणि 4 24. तर 2430 काय आले 2 अंकी सर्व समसंख्यांची बेरीज. आता पाहूया 2 अंकी विषम संख्यांची बेरीज. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ठीक आहे, 2 अंकी समसंख्यांची बेरीज काय मिळाली 2430. आता आपण 2 अंकी विषम संख्या, 2 अंकी विषम संख्या, ठीक आहे, 2 अंकी विषम संख्या कोणत्या. 2 अंकी पहिली विषम संख्या 11, 11 नंतर मिळाला 13, 13 नंतर येईल 15, असं करत शेवटची विषम संख्या काय आली मित्रांनो 99. शेवटची विषम संख्या कोणती आली 99. आता याची बेरीज करणारी पहिली संख्या घेतली 11, शेवटची विषम संख्या घेतली 99, दोघांची बेरीज. दुसऱ्या कंसात 99 वजा जी पहिली विषम संख्या आहे त्याच्यातून आपल्याला फरक मायनस करावा लागेल. 11 मधून 2 मायनस केला किती उरले 9. तर या ठिकाणी 9 घेतला भागीला 2 गुणिला 2. इथपर्यंत समजलं सर्वांना. ओके, तर 99 मध्ये 1 मिळवला 100 आणि ते 10 110 गुणिला 99 मधून 9 गेले 90 भागीला 2 गुणिला 2 किती आले 4 आले. ठीक आहे, किंवा 2 गुणिला 2 4 आल्यापेक्षा आपण 2 गुणिला 2च घेऊया किंवा 4 पण राहू दिला तरी चालेल. ठीक आहे, पुढे पहा 11 9 99, 11 9 99 आणि त्याच्यावर 2 शून्य एवढं पण चालेल. याला भाग देऊया. 4 1 4, 4 2 8, 1 उरला. ठीक आहे, 4 चौक 16, 3 उरले 30 झाले, 4 × 7 28, 2 उरले, 4 पंचे 20. तर यांचा जो गुणाकार आला किंवा बेरीज जी आली ते किती आली 2475. म्हणजे 2 अंकी समसंख्यांची आणि 2 अंकी विषम संख्यांची बेरीज मिळाली 2430 आणि 2475. आपल्याला काय विचारलं आहे फरक विचारला आहे. तर 2430 मधून 2475 मधून 2430 वजा करूया. या ठिकाणी आपण 30 घेतला किंवा 2430 तरी चालेल. ठीक आहे, 5 जसा आहे तसा घेतला. 7 मधून 3 गेले 4. ठीक आहे, तर 4 मधून 4 गेला 0. यांच्यातला फरक किती मिळाला मित्रांनो 45 45. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हाही प्रश्न विचारलाय भंडारा तलाठी 2015 मध्ये. हा प्रश्न थोडासा डिफरंट होता, व्यवस्थित तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 पहा. 5 क्रमवार संख्यांची बेरीज 170 आहे, तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांचा गुणाकार किती. सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांचा आपल्याला काय विचारलंय गुणाकार विचारलाय. ठीक आहे, तर या ठिकाणी हा प्रश्न विचारला बँक क्लर्क 2011 मध्ये. आता तुम्हाला जर हा प्रश्न ट्रॅडिशनल मेथडने सोडवायचा असेल तर लक्षात घ्या. ठीक आहे, आता प्रॉपर मेथडने समजावतो, त्याच्यानंतर एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. समजा त्या संख्या आपण मानूया. पहिली संख्या x, दुसरी संख्या x+1, तिसरी संख्या x+2, x+3, x+4. असं x+ का मानलं तर लक्षात घ्या, जर पहिली संख्या 3 असेल तर त्याच्यानंतर 4 येईल, त्याच्यानंतर 5 येईल, त्याच्यानंतर 6 येईल, त्याच्यानंतर 7 येईल. ओके, जर मी याला x मानलं तर याच्यापेक्षा हे कितीने वाढेल, याच्यामध्ये हे कितीने वाढेल 1 ने वाढेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये 1 ने वाढेल म्हणजे हा काय येईल तुमच्या x+2 येईल, त्याच्यापेक्षा 1 ने वाढेल म्हणजे हा काय येईल x+3, तसाच हा किती येईल x+4. समजलं सर्वांना. तर अशा पद्धतीने जी संख्या आपल्याला माहित नाही त्यासाठी आपण x मानला. पहिली x+1, x+2, x+3, x+4. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या संख्या मानावे लागतील. तर लक्षात घ्या, याला सॉल्व्ह कसं करायचं. आपल्याला सर्व संख्यांची बेरीज अवेलेबल आहे 170. मग या ठिकाणी बेरीज घेतली म्हणजेच x+1, x+2, x+3,
एक्स प्लस 4 इज इक्वल टू 170. ओके, आता यांची बेरीज करूया. पहा, 1x 1 2 3 4 5 किती एक्स मिळाले? 5x. तर या ठिकाणी घेतला 5x अधिक यांची बेरीज करूया. पहा, 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. तर इज इक्वल टू 170. 5x अधिक 10 बरोबर 170. तर लक्षात घ्या 5x बरोबर 170 हा प्लस 10 बरोबरच्या त्या साईडला काय आला? मायनस 10. 170 मधून 10 गेले किती उरले? 160. तर या ठिकाणी 160 मिळाला. 5x जसा आहे तसाच घेतला. 5 गुणाकारामध्ये म्हणून त्या साईडला त्यांना काय होईल? भागाकारामध्ये. 5 1 5 5 3 15 1 उरले 5 2 10. एक्सची जी व्हॅल्यू मिळाली ती काय मिळाली? 32 मिळाली. काय मिळाली मित्रांनो? 32. आणि प्रश्नामध्ये म्हटलंय सर्वात लहान संख्यांचा गुणाकार व सर्वात मोठ्या संख्यांचा गुणाकार. सर्वात लहान संख्या x मानली आणि सर्वात मोठी संख्या x प्लस 4 मानली. याची व्हॅल्यू जर 32 असेल, x ची व्हॅल्यू काय मिळाली? 32. तर x अधिक 4 म्हणजे किती आला? 32 अधिक 4 म्हणजे किती आला? 32 आणि 4 36. 32 आणि 4 किती आला? 36 आला. आणि आपल्याला त्यांचा काय विचारलाय? गुणाकार विचारलाय. तर या ठिकाणी लक्षात घ्या गुणाकार 36 गुणिला किती? 32. 6 2 12. तर शेवटी एकक स्थानी 2 आहे किंवा गुणाकार करून घेऊ. चारही ऑप्शन मध्ये तिघी ऑप्शन मध्ये 2 असल्यामुळे 6 2 12 12 घेतला 2 हातच्याला 1 6 3 18 18 आणि 1 19 3 2 6 19 आणि 6 किती आले? 25 25 काय घेतला? 5 हातच्याला 2 3 3 9 3 3 9 आणि 9 आणि 5 किती झाले? सॉरी 9 आणि 2 किती झाले? 11. तर 1152 हा काय आला? त्यांचा गुणाकार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे काय झालं मित्रांनो? एक प्रॉपर मेथडने तुम्हाला समजून सांगितलं. म्हणजे त्या संख्या या ठिकाणी काय होईल? तुम्हाला प्रत्येक संख्या काढता येईल. ठीक आहे. आता याची एक शॉर्टकट आहे. शॉर्टकट लक्षात घ्या सर्वांनी. शॉर्टकट लक्षात घ्या. ठीक आहे. सर्वात अगोदर आपल्याला 5 संख्यांची बेरीज दिलेली आहे. काय दिलेली आहे? 5 संख्यांची बेरीज. सर्वात अगोदर त्यांचा ऍव्हरेज काढा. आता ऍव्हरेज काय येईल? 170 संख्यांची बेरीज आली आणि संख्या किती आले? 5 आले. तर 170 ला कशाने भाग दिला? 5 ने. तर सर्वात अगोदर आपण याच्यातला ऍव्हरेज काढला. 5 3 15 2 उरले 5 20. तर ऍव्हरेज हा काय मिळाला? 34. लक्षात घ्या मिळाला 34. तर 34 ऍव्हरेज म्हणजे काय? मिडल संख्या असेल तर 34 नंतरचे 2 संख्या तिकडे असतील म्हणजे एक शेवटची 35 त्याच्यानंतर येईल 36. ठीक आहे. 35 नंतर काय होईल मित्रांनो? 36. या ठिकाणी पहा 34 च्या अगोदर कोणती संख्या असेल? 33. 33 च्या अगोदर कोणती संख्या असेल? 32. तर सर्व 5 प्रकारच्या संख्या तुम्हाला या ठिकाणी मिळाल्या आहेत. आपल्याला सर्वात लहान संख्या मिळाली 32, सर्वात मोठी संख्या मिळाली 36. आणि आपल्याला विचारला होता प्रश्नामध्ये की लहान संख्या आणि मोठी संख्या यांचा गुणाकार किती? तर 32 आणि 36 यांचा गुणाकार तुमच्या समोर काढलेला आहे 1152. ठीक आहे. एवढं सॉल्व्ह करण्यापेक्षा तुम्हाला त्याचा शॉर्टकटही सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. व्यवस्थित. चला आजच्या सेशनचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 75. पहा, क्रमाने येणाऱ्या 2 धन विषम संख्यांचा गुणाकार 255 आहे तर त्या 2 संख्या कोणत्या? हा प्रश्न विचारला आहे STI प्री 2011 मध्ये. आता मित्रांनो यांचे आपल्याला काय सांगितलंय? 2 धन विषम संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. आपल्याकडे असा एकच ऑप्शन आहे की त्या 2 विषम संख्या क्रमवार दिलेल्या आहेत. पहिला ऑप्शन आहे 15 आणि 17. यांचा जर गुणाकार केला एकक स्थानचा तर 7 5 किती आला? 35. 35 म्हणजे एकक स्थानचा अंक काय आला? 5 मिळाला. तर या ठिकाणी असा एकच ऑप्शन आहे की त्यांचा गुणाकार करून एकक स्थानी येणारा अंक 5 आहे. तर 15 आणि 17 या प्रश्नाचं उत्तर आहे. हा प्रश्न विचारला STI प्री 2011. परंतु याला प्रॉपरने कसं सॉल्व्ह करणार समजून घ्या. याला प्रॉपरने सॉल्व्ह करायचं नाही, काही ऑप्शनने सुद्धा सॉल्व्ह होतात. ओके. आता मला सांगा, समजा त्या संख्या पहिली संख्या x मानली. ठीक आहे. पहिली संख्या काय मानली? x मानली. आता मला सांगा विषम म्हटलंय, जर पहिली विषम मानली तर दुसरी काय येईल? 5. हिला जर x मानलं तर हे कितीने मोठी आहे? 2 ने. तर पुढची काय येईल? x अधिक 2. समजलं? म्हणजे त्या विषम संख्या कोणत्या येतील? पहिली x त्याच्यानंतर की नंतरची x प्लस 2. ठीक आहे.
प्रॉपरने सॉल्व्ह करतोय, शॉर्टकटने तुम्हाला सांगितलं की अशा दोन विषम संख्या ऑप्शन मध्ये निवडायचे की त्यांचा गुणाकार काय यायला हवा 255, आणि त्याच्यानंतर काय सांगितलं एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार 5 यायला हवा. तर दिलेल्या चारही ऑप्शन मध्ये असा एकच ऑप्शन आहे की 15 आणि 17 मध्ये एकक स्थानचे अंक 5 आणि 7 आहे. 7 5 35 म्हणजे एकक स्थानी काय आला 5 आला. तर डोळे बंद करून आपण तो प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो, कारण 2 नंबरचा प्रश्न आहे 16, ऑप्शन आहे 16 आणि 17. 6 आणि 7 7 सकम 42, एकक स्थानी काय आला 2, ऑप्शन एलिमिनेट. 19 आणि 16 याच्यापैकी 9 आणि 6 चा गुणाकार 9 7 54, ऑप्शन एकक स्थानी काय आला 4, हाही ऑप्शन कट झाला. 4 नंबरचा ऑप्शन काय दिलेला आहे 18 आणि 15, 8 पंचे 40 म्हणजे एकक स्थानी काय मिळाला 0, हाही ऑप्शन कट झाला. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात, परंतु तुम्हाला समजून घेण्यासाठी मी हा प्रश्न सांगतोय. तर अशा प्रकारच्या प्रश्नाला प्रॉपरने सॉल्व्ह करू नका, ठीक आहे. ऑप्शनने लवकरात लवकर सॉल्व्ह होतो. आता आपल्याला त्यांच्या धन विषम संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 255. मग या ठिकाणी पहा, किंवा असेही थोडं आपण याची करू शकतो. 255च्या अशा दोन संख्या शोधा. एक शॉर्टकट आणखी 255च्या अशा दोन संख्या शोधा की त्यांचा गुणाकार 255 यायला हवा, आणि त्या दोन संख्यांमध्ये फरक कितीचा हवा 2चा, कारण विषम संख्यांमध्ये फरक कितीचा असतो 2चा. हे शेवटी 5 असल्यामुळे ऑब्व्हियसली 255ला 5 ने भाग द्या. 5 5 25, 5 1 5, कुणीला किती आला 5, ठीक आहे. त्याच्यानंतर 51ला 3 ने भाग दिला तर कशामध्ये कन्वर्ट होईल 17 गुणिला 3, 17 3 51 गुणिला काय आला 5, यांचा गुणाकार 17 आणि 5 गुणिला 3 किती आला 15. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. या ठिकाणी पहा, हे तेच आहे. x गुणिला x अधिक 2 गुणाकार 255 दिलेला आहे, बरोबर. x ने x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर, x ने 2 ला मल्टिप्लाय केलं 2x इज इक्वल हा प्लस 255 यासाठी त्यांना मायनस 255 इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने हे काय तयार होतं वर्ग समीकरण, आणि त्या वर्ग समीकरणाला या पद्धतीने मांडता येऊ शकतं, ठीक आहे. समजलं सर्वांना. तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातात एक्झाम मध्ये. लक्षात घ्या, प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पहा. प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही ना काही शिकायला मिळणारच आहे. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या नोटबुकवर. सर्व प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला कुठंच क्लास करायची गरज पडणार नाही. सर्वात कमी फीज मध्ये तुम्हाला हा कोर्स अवेलेबल आहे मित्रांनो. याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आपल्या मित्रांना सांगा, आपल्या भाऊ बहीण यांनाही सांगा, ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहूया. जे काही राहिलेले प्रश्न असतील ते आपण पुढील पार्टमध्ये घेऊया, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.